ब्रेकनंतर बघूया उर्वरित वेगवान बातम्या। पालघर नगर परिषदेतील 150 पेक्षा अधिक सफाई कामगारांनी आजपासून काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। किमान वेतन मिळत नसल्यामुळे कामगार आक्रमक झाले। जळगाव जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या ठेवीदारांनी आमरण उपोषण सुरू केले। 14 ते 15 वर्षांपासून BHR आणि इतर विविध पतसंस्थांमध्ये अडकलेल्या ठेवी अद्याप परत मिळालेल्या नाहीत। जालन्याच्या सिंधी काळे गावामध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। समृद्धी महामार्गात गेलेल्या जमिनीला योग्य मोबदला देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन केलंय। हिंदू स्मशानभूमीत जाणाऱ्या रस्त्यावरील गटरचं चेंबर तुटल्यामुळे घाण पाणी थेट रस्त्यावरून वाहतंय आणि या विरोधात मनसे आक्रमक झालेली आहे। गटरच्या पाण्यात बसून मनसेने आंदोलन केलंय। त्र्यंबकेश्वरहून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालंय। दरम्यान कुशावर्त जलकुंडात पादुकांचं स्नान झाल्यानंतर हजारो वारकरी विठुरायाच्या भेटीला निघाले। आषाढी एकादशी निमित्त रावेर तालुक्यामध्ये चिनावल या ठिकाणाहून वारकरी दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान झालेला आहे। विठुनामाचा गजर करत शेकडो वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झाले। हिंगोलीच्या सेनगाव रोडवरील पुसेगाव फाट्यावर एका हॉटेलमध्ये राडा घालत व्यवस्थापकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे। खंडणी न दिल्याच्या कारणावरून 7 जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉडने मारहाण केली आहे। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात अवैध वाळू वाहतूकदारांविरोधात मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। नांदुरा परिसरात तब्बल 3 वाहनांवरती कारवाई करत ही वाहनं जप्त केली। येवल्यात शेतीच्या पदातून 2 गटात तुफान हाणामारी झाली। या हाणामारीमध्ये 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत। पोलिसांनी 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। सोलापूर अक्कलकोट महामार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला। या अपघातात 3 जण ठार झालेले असून 30 ते 35 प्रवासी जखमी झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर रिंगणामध्ये उतरल्यात। खासदार प्रतिभा धानोरकर आणि त्यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी नामांकन अर्ज दाखल केलेला आहे। बदलापूर रेल्वे स्थानकावरती 2 प्रवाशांमध्ये हाणामारी झाली। लोकलमधून उतरताना दोघांमध्ये वाद झाला। या वादातून दोघांमध्ये ही हाणामारी झाली। नागपूरमध्ये घरफोडी आणि 4 चाकी वाहन चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांना गुन्हे शाखेने अटक केलेली आहे। सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, 3 मोबाईल यासह 22 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। नशा करण्यासाठी दुचाकी चोरी करणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला नागपूरच्या गणेशपेठ पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याच्याकडून चोरी केलेल्या 5 दुचाकी जप्त केल्या। आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। हायकोर्टात मराठा आरक्षणाची सलग सुनावणी निश्चित झालेली आहे। मराठा आरक्षणावरती 11 जूनपासून सुनावणी सुरू होते आणि विशेष त्रिसदस्यीय पूर्णपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे। याबाबत दाखल सर्व याचिकांवरती एकत्रितच सुनावणी पार पडणार आहे। या क्षणाची मोठी बातमी समोर येते। हायकोर्टात मराठा आरक्षणाची सलग सुनावणी आता निश्चित झाली आहे। मराठा आरक्षणावरती 11 जूनपासून ही सुनावणी सुरू होते। विशेष त्रिसदस्यीय पूर्णपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे।